कोकणीपुरा परिसरात जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी समी जैमुल आबिदीन कोकणी वय 42 राहणार फाळके रोड यांची तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार फिर्यादी यांना कोकणीपुरा येथील अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ बाबा कोकणी याच्याशी जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे। दिनांक 3 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता फिर्यादी त्यांच्या आजीच्या घरी कोकणीपुरा येथे जात असताना आरोपी त्यांच्या दुचाकीवरून तेथे आला। फिर्यादींकडे रागाने पाहत त्यांनी दुचाकी थांबून क्या देख रहा है, कल तेरे कब्र की पहली रात करता अशी धमकी देत शिवीगाळा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। यानंतर आरोपी तेथून निघून गेला। मात्र काही वेळाने हातात कोयता घेऊन तो फिर्यादी पुन्हा दिशेने धावत आला। फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने अश्लील शिवीगाळ करत आज खत्म कर देता उसकी गर्दन काट देता असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादी यांनी सावधगिरी बाळगत मागे सरकवल्याने वार चुकला। घटनास्थळी उपस्थित असलेले फिर्यादींचे मामे भाऊ साजिद इब्रे अली खतीब यांनी त्यांना सुरक्षितपणे आजीच्या घरी नेले। त्यानंतरही आरोपी चौकात हातात कोयता घेऊन उभा राहून शिवीगाळ करत जीवे मारण्याचा धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। घरातील सदस्य घाबरल्यामुळे फिर्यादींना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे। त्यानंतर कुटुंबियांशी चर्चा करून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।